तुम्हाला विश्वास बसणार नाही, आजचा हा पॅनकेक आपण पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा मैदा, अंडी किंवा केळी, त्याचबरोबर एकही थेंब तेलाचा वापर न करता आज आपण खूप सॉफ्ट स्पॉन्जी असा पॅनकेक बनवलेला आहे। आणि मुलांसाठी बनवते तर चॉकलेट तर हे झालेच पाहिजे। त्यासाठी इथे आज आपण चॉकलेट पॅनकेक बनवलेले आहेत आणि खूप कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये अचूक अशी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अशा प्रकारचा इन्स्टंट तुम्ही पॅनकेक बनवून देऊ शकता। नमस्कार, मी प्रियंकाज मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर आज आपल्या किचनमध्ये आपण चॉकलेट पॅनकेक इन्स्टंट कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर पौष्टिक असा पॅनकेक बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला एक बाउल घेतलेला आहे। त्या बाउलमध्ये आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीने हे पीठ घेऊ शकता। इथे मेजरिंगचे कप किंवा वजनी प्रमाण वापरलेले नाही। रेग्युलर वाटीने इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ हे हलक्या हाताने वाटीमध्ये बसेल तितकंच बसवायचं आहे। एक्स्ट्राचं पीठ झालं तर प्रमाण इथे चुकू शकतं। त्यानंतर 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे 3 चमचे मी मिल्क पावडर घेत आहे, कारण हे गव्हापासून बनवतोय, त्याचा टेक्स्चर, त्याची टेस्ट इन्हेन्स होण्यासाठी इथे आज आपण 3 चमचे मिल्क पावडर घातलेला आहे। तुमच्याकडे जर मिल्क मेड असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। त्यानंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे कोको पावडर यूज करत आहे। कोको पावडरमुळे चॉकलेट फ्लेवर आणि चॉकलेट टेक्स्चर येतो। त्यानंतर 2 वाटी पिठासाठी अर्धी वाटी घरी वाटलेली पिठी साखर घेतलेली आहे। गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखीनच वाढते। तुम्हाला जर याचा फ्लेवर आणखी वाढवायचा असेल तर यामध्ये तुम्ही 2 चमचे मिल्क मेड सुद्धा घालू शकता। त्याच चमचाने इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला महत्त्वाची टिप्स म्हणजे हे बॅटर बनवण्यासाठी इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, यासाठी दुधाचाच वापर करायचा आहे। सुरुवातीला इथे आपण 1 वाटी दूध घालून घेऊया। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये गुठळ्या होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर 1 वाटी घातल्यानंतर परत मी दुसरी वाटी इथे दूध घालत आहे। अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये हे दूध घालायचं आहे, पाण्याचा इथे वापर करायचा नाही। आणखी हे थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यासाठी इथे परत आपल्याला दूध लागणार आहे। परत मी इथे 1 वाटी दूध घालून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। घाई करून एकदाच आपल्याला यामध्ये खूप सारं दूध घालायचं नाही, अंदाज घेत घेत जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे। दुधाचं प्रमाण हे पिठाच्या क्वालिटीवर डिपेंड आहे, त्यामुळे इथे दूध कमी जास्त लागू शकतं। तर इथे मला जवळपास 4 वाटी दूध लागलेलं आहे। 2 वाटी पिठासाठी इथे 4 वाटी दूध लागलेलं आहे। तर अशा प्रकारच्या पिठाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे, यापेक्षा पातळ असू नये किंवा यापेक्षा घट्ट असू नये। आपण पळी घेतल्यानंतर त्या पळीतनं ते सहज पडलं गेलं पाहिजे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे मी जे मार्केटमध्ये मिळतं तेच इथे मी मध घेतलेला आहे। त्यानंतर चॉकलेट पॅनकेक बनवतोय तर त्याचा फ्लेवर इन्हेन्स होण्यासाठी इथे मी 4 ते 5 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे। व्हॅनिला इसेन्स हे चॉकलेट फ्लेवरसाठी खूप छान काम करतं, त्यामुळे त्याचा फ्लेवर इन्हेन्स होतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते। हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून बाजूला 5 मिनिटं हे ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे गॅस ऑन करून गॅसवरती इथे आपण पॅन ठेवून घेऊया। आज आपण एकही थेंब तेलाचा वापर न करता पॅनकेक बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे तुम्हाला शक्य होईल तितकं नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे। 5 मिनिटानंतर इथे तुम्ही पॅनकेकचं बॅटर बघू शकता, त्यावरती हलके असे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे हे बॅटर अगदी छान भिजलं गेलेलं आहे। फक्त 5 मिनिटापेक्षा जास्त आपल्याला हे बॅटर ठेवायचं नाही। एका साईजचे पॅनकेक बनवायचे असतील तर तुम्ही मेजरिंगचा कप, वाटी किंवा अशा प्रकारची पळी घेऊ शकता। तुम्ही इथे बघू शकता पळीतनं हे बॅटर टाकत असताना ते अगदी सहज असं पडलं गेलं पाहिजे। अशा प्रकारची पिठाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। यापेक्षा जर घट्ट असेल तर पॅनकेक हे फ्लफी आणि सॉफ्ट होत नाही, ते हार्ड होतात। आणि पातळ झालं तर ते फ्लफी आणि सॉफ्ट होत नाही, ते रबरासारखे आणि चिकट होतात।
तर पॅनकेक टाकल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून बरोबर 1 ते 1.5 मिनिटं हे आपल्याला छान असं बेक होऊ द्यायचं आहे. त्यापेक्षा कमी वेळात हे तयार होत नाही आणि यापेक्षा आपल्याला जास्त वेळही लागत नाही. फक्त 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे ठेवायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता पीठ अगदी छान भिजले गेले असल्यामुळे याला अगदी छान अशी हलकी जाळीसुद्धा सुटत आहे. त्यामुळे हे पॅनकेक असे फ्लफी आणि सॉफ्ट होतात. तर इथे 1-1.5 मिनिटं झालेली आहेत. आपण आता याला पलटवून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता याचा टेक्स्चर आणि इथे आपण एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा याचा टेक्स्चर खूप छान असा आलेला आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासूनसुद्धा पौष्टिक असा पॅनकेक बनवू शकता. याची बाजू पलटल्यानंतर एक अर्धा मिनिटभर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे पॅनकेकची दोन्ही बाजू शेकली जाते. तर आता हा पॅनकेक आपण काढून घेऊया. तुम्ही ते बघू शकता खूप कमी वेळामध्ये छान असा पौष्टिक पॅनकेक तयार झालेला आहे. यानंतर आता राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपण अशाच पद्धतीने पॅनकेक बनवून घेऊया. खूप कमी वेळामध्ये खूप छान असे पॅनकेक तयार होतात. इन्स्टंट मुलांच्या टिफिनसाठी, त्याचबरोबर मुलांच्या लहान भुकेसाठी किंवा तुम्ही प्रवासात जात असाल तर लहान मुलांना खाण्यासाठी अशा प्रकारचे पॅनकेक बनवून घेऊ शकता. ते खूप छान लागतात. मुलांसाठी बनवायचं म्हणलं की आपण त्याला जितकं पौष्टिक बनवता येईल तितकं पौष्टिक बनवण्याचा आपला प्रयत्न असतो आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ मी मुलांना द्यायचं शक्यतो टाळते. त्यासाठी इथे आज पॅनकेकसुद्धा मी पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत. त्यामुळे तुमची मुलं पोटभर असा प्रकारचा पॅनकेक खाऊ शकतात. या पॅनकेकची चव आणखीनच वाढवण्यासाठी पॅनकेक तुम्ही पॅनमधून काढल्यानंतर त्यावरती पटकन तुम्ही बटर लावून घेऊ शकता. त्यामुळे ते चवीला आणखीनच छान लागतात. तर अशा प्रकारे आपण राहिलेले सर्व पिठाचे पॅनकेक तयार करून घेतलेले आहेत. मुलांसाठी पॅनकेकची चव आणखी वाढवण्यासाठी यावरती आपण चॉकलेट सिरप, मस्त असं छान बटर आणि त्याचबरोबर मधसुद्धा घालायचं आहे. त्यामुळे हे चवीला खूप छान लागतात. माझ्या मुलांसाठी जेव्हा मी पहिल्यांदा बनवलं त्यांना ते खूप आवडले आणि त्यानंतर मी अशा प्रकारचे पॅनकेक त्यांच्यासाठी बनवत राहावं अशी त्यांनी इच्छा माझ्याकडे व्यक्त केली. त्यामुळे अशा प्रकारचे पौष्टिक पॅनकेक तुम्ही तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या आणि कसे झाले होते ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा छान हेल्दी पौष्टिक रेसिपी बघण्यासाठी प्रियंकाज मराठी किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.